मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज बोलणार आहोत या बैलगाडा क्षेत्रातले एक महारथी आहेत. या बैलगाडा क्षेत्रातले एक आहे दशविंद केसरी बकासूर आणि एक भारत केसरी मथुर. या दोघांच्या बद्दल बोलणार आहोत. कारण एक सगळ्यांच्या प्रेक्षकांसाठी ही जोडी एकत्र आलेली मागच्या मैदानात आणि ती पळलेली पण मैदानामध्ये. आता मध्यंतरी मैदान झालं तिथे. आता नक्कीच पुसेगावमध्ये एक मैदान झालं पहिल्या हिंद केसरीचं. तिथं त्यांची मुलाखत घेण्यात आली होती आणि त्या मुलाखतीमध्ये सांगण्यात आले की राहुल पाटीलला यांना प्रश्न विचारला की मथुर आणि बकासूर ही जोडी कधी एकत्र दिसणार प्रेक्षकांसाठी. नक्कीच त्यांनी उत्तर चांगल्या पद्धतीने दिलं. तेच त्यांनी सांगितलं असं की लवकरच प्रेक्षकांच्या इच्छेसाठी ही जोडी लवकरच मैदानात येईल आणि त्यांचं बोलणं पण चालू आहे मोहिल शेठ धुमाळ यांच्याबरोबर. आणि मोहिल शेठ धुमाळ आणि राहुल पाटील हे दोघे आता ते मित्र झालेले आहेत, भावच झालेले आहेत बैलगाड्या क्षेत्रामध्ये एकमेकांचे. कारण यांच्या दोघांच्यामुळेच ही आपली जी मथुर आणि बकासूर ही जोडी सगळी एकत्र आली होती. आता नक्कीच या दोघांची चर्चा चालू असणारच. कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलेलंच आहे की ही जोडी लवकरच येईल प्रेक्षकांच्या इच्छेसाठी. कारण ही जर जोडी पळाली तर सगळ्यांनाच माहित आहे की किती प्रेक्षकांची लाखो प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत या जोडीने. नक्कीच ही जोडी यायलाच पाहिजे. कारण खूप इच्छा आहे आता की एकदा पळालेली जोडी अजून एकदा पळावी ही जोडी लवकरच प्रेक्षकांच्या इच्छेसाठी. कधी मैदानात दिसतील ही जोडी अजून काय सांगण्यात येत नाहीये तसं. आता राहुल भाई पाटील यांनी त्या दिवशी पण सांगितले की आता ते आता घाटावरती ते येणार नाहीयेत. कधी येतील तेव्हा येतील. पण त्यांनी सांगितले, कारण त्यांनी सांगितले मथुरने यांची इच्छा सगळी पूर्ण केलेली आहे. जेवढं मथुरला पुसेगावचा गुलाल फक्त पाहिजे होता आणि तो पण मिळवून दिलाय. त्यांच्यासाठी मथुरने आता खूप काही केलेलं आहे आणि तो आता बिनजोडमध्येच पळेल. आणि बाकीचं नियोजन आहे ते बाकी त्यांचे जे नियोजन करते आहेत तेच करणार आहेत. पण असो, मथुर आणि बकासूर प्रेक्षकांच्या इच्छेसाठी लवकरच जोडी आता मैदानामध्ये दिसेलच. तुम्हाला नियोजन चालू आहे. नक्कीच ही जोडी पळायलाच पाहिजे. नक्कीच. धन्यवाद.